मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघात यावेळेला निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपल्यासोबत निलेश राणे आहेत. सर, काय सांगाल एकूणच यावेळेला एकूणच तुमच्या विकासाचा अजेंडा काय राहील? कारण तुम्ही म्हणताय की मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघात जसा विकास व्हायला पाहिजे होता तसं झाला नाही. काय नेमका अजेंडा आहे तुमचा? हे खरंच आहे की 10 वर्षामध्ये जो विकास व्हायला हवा होता तो झाला नाही. त्याची कारणं काय आहेत ते तुम्हाला आमदारांना विचारावे लागतील, म्हणजे मागच्या आमदारांना. आम्ही जो विकासाचा अजेंडा घेऊन चाललो आहे की 10 वर्षामध्ये काय काय होऊ शकत होतं, शिक्षण क्षेत्रामध्ये काय होऊ शकत होतं, आरोग्य क्षेत्रात, टुरिझमच्या माध्यमातून आणि एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला जे लोकांना द्यावं लागतं. अनेक ब्रिजेस आहेत, अनेक रस्ते आहेत, घाट रस्ते आहेत, जोडणारे रस्ते आहेत. आज पण पावसाळा आला की अनेक गावांचा संपर्क तुटतो. हे सगळे विषय मागच्या 10 वर्षात सुटायला पाहिजे होते. हे काय स्पेस सायन्स नाही, पण तसा प्रस्तावच जर राज्य सरकारकडे गेला नाही. जेव्हा आम्ही अभियंत्यांबरोबर बसतो, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील किंवा अधिकारी असतील, त्यांना आम्ही विचारतो की साहेब ह्या मतदारसंघामध्ये फंड कमी का येतो? तर त्यांचंच म्हणणं आहे की साहेब नवीन प्रस्ताव नसल्यामुळे आपल्याला फंड जास्त मिळत नाही. दुसरा विषय असा आहे, जे आमदार होते ते स्वतः ठेकेदार असल्यामुळे तेच रस्ते मलाईवाले रस्तेच करतात. दुसऱ्या रस्त्यांवर त्यांचं लक्ष नाही. अनेक गावं ओसाड पडली आणि ओसाड पडल्याचं कारणच हे आहे की त्यांना फक्त प्रॉफिट दिसतो. लॉस जिथे आहे तिकडे रस्ते होत नाही. आणि जवळपास हे लॉसची गावं रस्त्यांची जी जोड रस्ते वगैरे आहेत, जवळपास 40-45% हे फक्त रस्ते 2014 नंतर एकही थर न पडलेले अनेक गावं आपल्याला मिळतील. म्हणून आम्ही डेव्हलपमेंट कशाला, कारण का ह्या मतदारसंघाला गरज आहे. 10 वर्षामध्ये 2.5 वर्ष स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्या अगोदर 5 वर्ष सरकारमधले असलेले आमदार हे होते. 7.5 वर्ष ह्यांना मिळाली, मला 2.5 वर्ष मिळाली. 2.5 वर्षामध्ये शिंदे फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये जेवढी कामं आम्हाला देता आली, जेवढे फंड आणता आले, तेवढे 7.5 वर्ष मागच्या आमदारांना जमले नाही. म्हणून आमचा प्रयत्न आहे डेव्हलपमेंटवर ही निवडणूक लढावी. आणि आमचा जो प्रयत्न आहे की चांगला, जसा आजूबाजूच्या मतदारसंघांना न्याय मिळतो तसाच महाराष्ट्राच्या स्टेट बजेटमध्ये आमच्याही मतदारसंघाला न्याय मिळावा. नक्कीच. साहेब, तुम्ही सातत्याने म्हणता की निलेश राणेंना आयुष्यात काही मिळालं असं झालं, सगळं मिळालं, फक्त काही गोष्टी तुमच्या मनात कायम सल करून राहिलेल्या आहेत. म्हणजे जसं मालवण कुडाळचा विकास करायचा आहे, तसंच तुमच्या मनात आणखी एक सल आहे, ती राणेसाहेबांचा 2014मध्ये जो पराभव झाला आणि त्याचं कुठेतरी तुमच्या मनात एक शल्य आहे. या निवडणुकीत तुम्ही अगदी मनापासून काम केलं, गेल्या 5-6 वर्षात तुम्ही काम केलं. काय वाटतं, ही जी उणीव आहे ती या निवडणुकीत कशा पद्धतीने भरून निघेल आणि कसं विकासाचं विजन तुमचं पुढे चालू राहील? तो विषय तर आहेच. कुठल्याही मुलाला आवडणार नाही त्यांच्या वडिलांचा पराभव कारण नसताना झाला आणि आमची काही चूक नसताना झाला. आमच्यातलेच काही तेव्हा इकडचे तिकडे गेले आणि म्हणून तो विषय, आणि आम्ही ओव्हर कॉन्फिडंट होतो, गाफील होतो. त्याचा फायदा समोरच्यांना मिळाला. पण कुठेतरी ते राहून गेलं की हा मतदारसंघ परत आपल्याकडे आणायचा. का, कशासाठी, काय मला मिळवायला नाही. मी अनेक वेळेला सांगतो, मला शाळेत सोडायला पण लाल दिवा होता. अनेक वर्ष लाल दिवा माझ्या घरात होता. तर मला काय लाल दिव्याचं वेड नाही किंवा त्याचा पाठलाग नाही. पण एक मतदारसंघाची जी अवस्था झाली मागच्या 10 वर्षामध्ये ती कुठेतरी मी सुधारू शकतो. 2014पर्यंत राणेसाहेबांनी हा मतदारसंघ कसा सांभाळला हे मी नजरेने बघितलं होतं, कारण का मी त्या काळात मीही खासदार राहिलेलो आहे. एक मतदारसंघ सांभाळावा लागतो, तो आपला आहे, ती भावना मनामध्ये ठेवून मतदारसंघ सांभाळायचा असतो. खिशात कधी स्वतःचे हात घालायचा असतो, स्वतःहून खर्च करा. प्रत्येक वेळेला गव्हर्नमेंट काहीतरी देईल त्याच्यासाठी थांबायचं नसतं. स्वतःचा पैसा खर्च करून पण मतदारसंघाला सांभाळायचं असतं. हे मागच्या 10 वर्षामध्ये दिसलं नाही. ठीक आहे, तेव्हा मतदारसंघ आमच्या हातातून निघून गेला, पण आता लोकांचं प्रेम प्रतिसाद बघितल्यावर असं वाटतं आहे की ह्यावेळेला लोक स्वीकारतील आणि मला संधी देतील. नक्कीच, तुम्ही म्हणताय लोक स्वीकारतील. आम्ही सुद्धा ज्यावेळी प्रचाराला फिरतोय त्यावेळी यावेळेला निलेश राणेंना एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना आम्हाला दिसतोय. काय कारणं आहेत? गेल्या काही वर्षात तुम्ही काम केलं या मतदारसंघात, एक लोकांकडून तुमच्या अपेक्षा वाढत आहेत. हे असं तुम्ही सांगताय त्याबद्दल मी आपला आभारी आहे. साहेब, मी प्रामाणिक काम करायचा प्रयत्न केला. मी कधी खोटं बोलून काम केलं नाही, दिखावा केला नाही. शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कधी ट्रॅक्टरवर फोटो काढले नाहीत,
बसून. मी कधी उगाच इकडे तिकडे प्रशासनाच्या ऑफिसमध्ये दांडे घेऊन फिरलो नाही. जे खरं आहे तेवढंच केलं. आणि मी मनाने राजकारणी नाही, मला ते जमत नाही. आपण मैत्रीच्या जगामध्ये जे काय आपल्याला समजतं, माणुसकीच्या जगामध्ये जे काय असतं त्याच्यानुसारच आम्ही काम करतो. आणि राणेसाहेबांचे संस्कार पण आहेत की रिझल्ट ओरिएंटेड काम पाहिजे. नुसतं तोंडाने बोललं आणि काम झालं असं होत नाही, रिझल्ट पाहिजे आणि तो रिझल्ट लोकांना दिसला पाहिजे. कदाचित तो 2.5 वर्षामध्ये आम्ही दाखवू शकलो. लोक खरोखर मनापासून प्रेम करतायत आणि एक बदल दिसतो आहे की येणाऱ्या 20 तारखेला तो बदल अस्तित्वात उतरेल आणि 23 तारखेला तो रिझल्ट आम्हाला ऐकायला मिळेल असं वाटतं आहे. नक्कीच तुम्ही म्हणताय बदल दिसेल. साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की नुकतीच उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये सभा झाली आणि या सभेमध्ये सामंत कुटुंबीय असेल किंवा राणे कुटुंब यांच्या घराणेशाहीवर आरोप करून गेलेत उद्धव ठाकरे. कसं उत्तर द्याल? कारण अनेक लोकांनी सुद्धा ही प्रतिक्रिया बघितली. काय त्यांना कशा पद्धतीने उत्तर द्याल? उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याची काही गरजच नाही असं मला वाटतं. त्यांच्याकडे आता टीका करण्याच्या पलीकडे दुसरं काय राहिलं नाही. आणि उद्धव ठाकरे हे घराणेशाहीवर बोलत आहेत, ह्याच्यापेक्षा 2024चा मोठा विनोद होऊ शकत नाही. पण ठीक आहे, त्यांना असे मध्ये मध्ये विनोद करायची सवय, मी त्यांना शुभेच्छा देतो. पण घराणेशाहीवर उद्धव ठाकरेंनी बोलू नाही. मी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन आणि स्वतःच मुख्यमंत्री झाले. ते बाळासाहेब ठाकरेंचं नाव नसतं, तो उद्धव ठाकरे म्हणजे कोण हे नकाशावर शोधून पण भेटले नसते. म्हणून घराणेशाही वगैरे सोडून द्या. अच्छा, आम्ही कर्तृत्वावर, आमच्या कामावर मतं मागतो आहे. घराणेशाही, अच्छा, मला 288 मतदारसंघ आहेत. मला सांगा 288 मतदारसंघापैकी किती सीटांवर कोणाचा तरी मुलगा उभा आहे, कोणाचा तरी पुतण्या उभा आहे? 20-30, 30-35 जेमतेम 288 मतदारसंघ आहेत. पण हे उद्धव ठाकरे म्हणत आहेत, ह्याच्यापेक्षा मोठा विनोद नाही. म्हणून ते काय बोलतात हल्ली मी त्यांच्याकडे लक्षही देत नाही. महाराष्ट्रही देणार नाही, तुम्हाला येणाऱ्या रिझल्टमध्ये दिसेल. 13 तारखेला ते सिंधुदुर्गात येत आहेत आणि तुमच्या मतदारसंघासहित सावंतवाडीमध्ये आणि कणकवलीमध्ये त्यांच्या सभा होत आहेत उद्धव ठाकरेंच्या. हो, येऊ दे. त्याचा फायदाच आम्हाला होणार त्या सभेंचा. कारण का ते जेवढे शिव्या घालतील आम्हाला, आम्हाला ते चांगलंच होणार निवडणुकीला. कारण का चांगलं तर ते बोलणार नाहीत, चांगलं ते बोलू शकत नाहीत. कोकणाला साहेब, आपण जर आठवत असेल, हे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असतानासुद्धा काही दिलं नाही. महाराष्ट्रालाच दिलं नाही तर कोकणाला कुठून देणार? म्हणून त्यांच्या दौऱ्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही आमच्या कामावर फोकस्ड आहोत. ते येऊन शिव्याच घालून जाणार, त्याच्या पलीकडे ते कोकणात येतच नाही. शिव्या घालण्याच्या पलीकडे परवा रत्नागिरीत गेले तिकडेही शिव्या घातल्या. आता सिंधुदुर्गात येतील तेव्हाही शिव्याच घालणार आणि काहीतरी पानसट बोलून जाणार. ते पानसट आणि उगाच काय ते इकडचे तिकडचे फालतू डायलॉग मारण्याच्या पलीकडे उद्धव ठाकरे, त्यांची भाषणं पण आता रटाळ झालेली आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा पण नाही. येऊ दे, त्यांना आमच्यावर टीका करू दे, शिव्या घालू दे. कारण का त्यांचा राजकारणाचा त्यांची ती करण्याची पद्धत आहे. मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही. पण माझं एवढंच आहे, मी माझ्या कामावर, निवडणुकीवर फोकस आहे. आणि सिंधुदुर्गाच्या 3च्या 3 सीट तुम्ही बघा, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर अजून आमचा प्रतिसाद वाढेल एवढं मी तुम्हाला खात्रीलायक बोलतो. नक्कीच. अगदी साहेब, शेवटचा प्रश्न, कारण तुम्ही लोकसभा मतदारसंघाचं सुद्धा काम केलं आहे. लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात येतात. या 6 लोकसभा मतदारसंघाचं चित्र काय असेल? 6चे 6 महायुतीचे उमेदवार निवडून येतील असं चित्र आहे. हे ओव्हर कॉन्फिडन्स नाही, तर जो काही प्रतिसाद आमच्या उमेदवारांना मिळतो आहे आणि समोरच्या उमेदवारांना सांगण्यासारखंच काही नाही आहे. अफवा पसरवणं किंवा काहीतरी चुकीचं वागणं, अशा पलीकडे त्यांचा तो प्रचार पण नाही आहे. जे ते मॅनिफेस्टो देत आहेत, तो मॅनिफेस्टो किती खोटा आहे. जर मी तुम्हाला 3 कॉप्या दाखवल्या, ते कट पेस्ट कॉपी करून ते मॅनिफेस्टो छापत आहेत. तर असे आमदार, असे उमेदवार काय कामाचे ह्याच्यामध्ये, जे मॅनिफेस्टोच त्यांचा खोटा आहे. म्हणून प्रचार, त्यांची काम करायची पद्धत ही खोट्यावर आधारित आहे. म्हणून आमचे 6चे 6 हे जे काही लोकसभा उमेदवार, लोकसभा क्षेत्रामधले जे काही 6 आहेत, मोठ्या फरकाने निवडून येतील. आमचा जनतेवर विश्वास आहे. जनतेने आता मन बनवलेलं आहे की आता ह्या वेळेला जे काय झालं ते झालं, पण आता महायुतीला आपल्याला जिंकून आणायचं आहे. नक्कीच. तर हे होते निलेशजी राणे. त्यांनी म्हटलं आहे की लोकसभा मतदारसंघातील 6ही विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने 6ही मतदारसंघात महायुतीचा विजय होईल आणि विकासाला या मतदारसंघातील मतदार मतदान करतील. विकास गावकर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.